आकांक्षा जावडेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीने. सीएसएमटी परिसरामध्ये आता आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केलेली आहे. तब्बल 1.5 तास उलटून गेलेला आहे. सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. आंदोलक हे काहीशा प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतंय. आमच्या मूलभूत गरजा ह्या प्रशासनाकडून पूर्ण केल्या जात नाहीयेत आणि याच कारणाने सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी हा ठिय्या घातलेला आहे. मराठा आंदोलकांनी महापालिकेच्या समोरच हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. सीएसएमटी परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे लागलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही झालेली आहे आणि आज संदर्भातली अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून. निलेश, आकांक्षा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली ही सध्याची मी दृश्य दाखवतोय. समोर आपण पाहतोय जे ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय. त्या जे ब्रिजवरची वाहतूक पूर्णपणे मंदावलेली आहे आणि जे ब्रिजच्या खालचा जो परिसर आहे, खरं तर हा नागपाड्याचा परिसर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहेत या संपूर्ण परिसरात झालेली आहेत. आंदोलकांच्या पूर्णपणे गाड्या ज्या आहेत या संपूर्ण परिसर आहेत. म्हणजे इथून जे ब्रिज पासून जर आपण विचार केला तर जे ब्रिज नंतर कोर्टाकडे जाणारा जो रस्ता आहे आपण त्या रस्त्याला आता पाहणार आहोत. त्या रस्त्याला पूर्णपणे वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या गाड्या जाणं आता बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण आंदोलकांच्या या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या या संपूर्ण परिसरामध्ये लागलेल्या आहेत आणि समोरची दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत. कारण ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बरोबर समोरची म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या समोरची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातून आलेले हे सर्व आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आमच्या ज्या सुविधा आहेत, मग अन्न पाणी यासोबतच नैसर्गिक विजेसाठीची जी सुविधा आहे ही सुविधा सरकारने केलेली नाही आहे. त्यामुळे आमचा प्रचंड रोष आहे सरकारवर. अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांची आहेत आणि त्यामुळे हळूहळू या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलकांची संख्या वाढायला सुरुवात झाली आणि यामुळे मागच्या 1.5 तासापासून पूर्णपणे गाड्या या ठिकाणी ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहेत. एकीकडे आंदोलकांच्या जरी गाड्या असल्या तरी मुंबई बेस्ट समोर आपण पाहतोय टॅक्सी ज्या साऊथ मुंबईत येणारे असतात दक्षिण मुंबईमध्ये त्यांची एक भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे ब्रिजकडून कोर्टाच्या दिशेनं म्हणजे हायकोर्टाच्या दिशेनं जायचं असेल तर ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे आता बंद झालेली आहे. या संपूर्ण परिसराचा ताबा जो आहे तो आता आंदोलकांना घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिका या संपूर्ण परिसरामध्ये केवळ आंदोलक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंदोलकांकडून सरकार विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होत नाहीत त्यामुळे हे आंदोलन आहे अशा पद्धतीची भूमिका आहे. दादा, कुठून आलाय आणि काय म्हणणं आहे? आम्ही तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आलेले आहोत, पिंपळगाव कुट्टे. तर आमची मागणी एवढीच आहे की सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटावं. दादा, कुठं होता रात्रभर आणि काय परिस्थिती आहे? आम्ही रात्रभर रोडवरच झोपलो होतो आणि आम्ही नांदेडहून आलेले आहोत. जोपर्यंत दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. काय सांगाल? जोपर्यंत दादाचा आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेच हलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज परिसरातली सध्याची दृश्य पाहतोय. स्टेशनवरून या हिमालया ब्रिजवरून टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगच्या दिशेने जाणारे ही सर्व नागरिक आहेत आणि या सगळ्या नागरिकांना आता या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतोय. एकीकडे मोठ्या प्रमाणात आंदोलक, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक जे दक्षिण मुंबईत येत असतात त्यांची देखील अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि तिसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरात झालेली वाहतूक कोंडी ही सध्याची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली दृश्य आहेत. आकांक्षा, होय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. निलेश, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. अपडेट्स जाणून घ्यायचे. तुर्तास मी जातीय वेदांत नेब यांच्याकडे. वेदांत,